नमस्कार मित्रांनो, तर चला आपण आज जाऊया साखरपुड्याला। लग्न आणि साखरपुड्याची सुरुवात झाली आहे। तर मित्रांनो, चास सांतेच्या मोठ्या भावाच्या साखरपुड्यात मी इथं आले, मी आणि मिस्टर। केसांचा अवतार बघा, कारण खूप घाई मी कशी तरी पटकन अशी निघून आली। आता इकडे आहे मी आहे, तर अनुराधा मी आहे, अशी आमची जोडी आहे दोघींची। चला आम्हाला आमंत्रण आहे म्हणून आम्ही आलोय। तर साखरपुड्यात सगळं सोडा, पहिले या पोरांना बघा, कवरी मजा करतात बघा, एकमेकांच्या अंगावर उडवतात। यांना बघून मी लावलं, तुझ्या अंगा उडू का? ती सांगते नको नको। मला तर जाम भारी वाटला यांना बघून, आणि मग पब्लिक पण जामच होती साखरपुड्याला। तर मी इथं तिला सांगते का तू किती बारीक झालीस, हा कवरी बारीक कवरी झालीस। ती बोलते पक्का टेन्शन आहे, काय करू? मी सांगतो थोडा टेन्शन मला पण दे। आणि असं नवऱ्याला सांगते तर तिचा नवरा हसतोय। नाही तर माझा नवरा पण रेडी आहे साखरपुड्याला फोटो काढण्यासाठी। तर ही आहे नवरा नवरी, चासचा मोठा भाऊ आहे, आणि ते आपल्या ब्लॉगमध्ये हाय करतात। हा आहे चास। तर चासची होणारी बायको ही बघा, लवकरच यांचं लग्न आहे मे महिन्यात, तर आपण तोही ब्लॉग दाखवणार आहोत। तर चला, आता आपला साखरपुडा झाला आहे, तर जेवलं तर पाहिजेच, जेवूनशी तर गेलो पाहिजेच ना। तर चला इकडे बघा, मी अनुराधाला शोधते, अनुराधा नवरा पहिले ताट घेऊन जेवायला लाईनीत उभा। त्या राहू दे, पहिले तुम्हाला सांगता का नवऱ्याचा मामा क बोलतो ते बघा जरा तुम्ही एकदा लाईनीत। मामा तुम्ही कोण आहे? मामा आहे तो। मग काय पाहिजे? विषय एकदम खतरनाक आहे। म्हणजे कसं, शेवट झाल्या भाकरी असतात, पण शेवट झालं समजून जावयांच्या मामांना जर समजून घ्या। मामा तुम्ही रागू नका, मग जेवून घ्या, डबल भात घ्या तुम्ही। तर अशाच प्रकारे आम्ही हसत गंमत करत जेवायला सुरुवात केलेली आहे। इथे नॉनव्हेजचं जेवण आहे, दोन्हीकडे नॉनव्हेजचं जेवण होतं ना। या मला सांगतात का कुठे काय आहेत, आणि ही धमाल चालू होती। तर आम्ही पण जेवायला घेतलं मी। इतर जेवण घेतलं तुम्हाला दाखवते। या आहे सपना मात्रे, यांनीच माझा कोई लुक केला, पण त्यांना खूप लाज वाटते कॅमेरासमोर यायला, म्हणून ते तोंडावरती हात लावले होतात। तर यांच्यामुळेच आतापर्यंत खूप सारे माझे कोळी लुक झालेले आहेत। तर चला मित्र, अशाच प्रकारे आता साखरपुडा झाला आणि आपल्याला घरी जायचं आहे। तर चास आपल्याला बाय करतोय। इथून दादा पण आलेले आहेत, आणि दादा पण आपल्याला सांगतात धन्यवाद आल्याबद्दल। आणि अशा प्रकारे आता आम्ही साखरपुड्यात थोडं लेट गेलो, लेट पण थेट अशा प्रकारे गेलो। आणि अनुराधाला पण मी बाय करते, आणि ती आता काय बोलते ते ऐका। तर अशाच प्रकारे तिलाही बाय बोलत मी निघते। पण मित्रांनो, तुम्हाला सांगायचं आहे, निघताना इकडे बघा श्री हनुमान मंदिर, प्रत्येक ठिकाणी हनुमान मंदिर सजवलेले, कारण दुसऱ्याच दिवशी म्हणजे 12 तारखेला हनुमान जयंती होती, आणि त्यासाठी सगळीकडे सजवणूक चालू होती रात्रीच्या। आणि इकडे बघा, तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये लाईव्ह दर्शन भेटणार आहे। इथे खूप अशी मोठी अशी भव्य मूर्ती आहे हनुमान जयंतीची। तर माझ्याकडनं सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। जय श्रीराम। सगळ्यांनी एकदा कमेंट करा जय श्रीराम। या व्लॉगला खूप सारं शेअर करा, सपोर्ट करा, आणि सगळ्यांचा कमेंट्स पाहिजे। जय